पातळी 53 फुटावर शिरडोन पूल पाण्याखाली, वाहतूक बंद. कृष्णा नदीत 1.3 लाख क्युसेक्स विसर्ग, पर्यायी मार्गाने वाहतूक, शेतकऱ्यांची चिंता वाढली. कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून शिरोळ तालुक्यात पूरस्थिती अधिक गंभीर बनली आहे. पंचगंगा नदीची पातळी बुधवारी 53 फुटावर पोहोचली असून शिरडोन कुरुंदवाड पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे इचलकरंजी टाकवडे शिरडोन मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक प्रशासनाने तातडीने बंद केली आहे. सध्या वाहतूक अब्दुल्लाट मार्गे वळवण्यात आली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 38 फुटांवर पोहोचली असून धरण क्षेत्रातून कर्नाटकच्या दिशेने तब्बल 1,03,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या वाढत्या विसर्गाचा थेट परिणाम नदीकाठच्या गावांवर आणि बंधाऱ्यावर होत आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पातळी 36 फूट 8 इंचावर पोहोचली असून तेथून 41,240 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर राजापूर बंधाऱ्यावर पाणी पातळी 37 फूट 10 इंच झाली असून तेथून 1,03,083 क्युसेक इतका मोठा विसर्ग पुढे सरकत आहे. या दुहेरी पाण्याच्या दबावामुळे शिरडोन पुलावरून पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदीतील मोठ्या प्रमाणावरील जलपर्णी कुरुंदवाड हद्दीतील मळी परिसरातील शेतामध्ये येऊन साचली आहे. गेल्या 6 दिवसात ही जलपर्णी अधिक दाट झाल्याने पुलालाही मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाला आहे. नदीच्या प्रवाहाचा वेग आणखी वाढल्यास ही जलपर्णी पुढे वाहून जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान टळू शकते. मात्र जलपर्णी जागेवरच राहिल्यास पिके कुजण्याचा धोका निर्माण होईल अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. संततधार पाऊस आणि धरण क्षेत्रातून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे यापूर्वीच तेरवाड बंधारा, शिरोळ बंधारा, कुरुंदवाड येथील अनवडी नदी बंधारा तसेच राजापूर बंधारा पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. शिरडोन पूल हा इचलकरंजी टाकवडे शिरडोन मार्गे कोल्हापूरला जोडणारा महत्त्वाचा आणि जवळचा मार्ग असल्याने वाहतूक बंद झाल्याचा मोठा फटका दैनंदिन प्रवासी, नोकरदार, विद्यार्थी, शेतकरी आणि व्यावसायिकांना बसत आहे. तसेच शिरडोन टाकवडे परिसरातील अनेक शेतांचा संपर्क तुटल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात पोहोचणेही कठीण बनले आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून पाण्याची आवक आणि धरणातील विसर्ग लक्षात घेता पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 कुरुंदवाड.